सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. आज आपण चौथी स्कॉलरशिपचा पेपर 1 ज्यामध्ये मराठी आणि गणित हे विषय आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण बघणार आहोत. ही सराव प्रश्नपत्रिका आहे आणि त्याचं आपण आज या ठिकाणी विश्लेषण बघणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, उतारा ज्यावेळेस आपण वाचत असतो, भाग पहिला मराठीचा उतारा ज्यावेळेस वाचत असतो तर अगोदर प्रश्न वाचायचे बघा आणि प्रश्नातील काही शब्द लिहून घ्या किंवा त्याला अधोरेखित करा. बघा, समाजात आदराचे स्थान कोणास आहे? आदर हा शब्द या ठिकाणी अधोरेखित करा. आपल्या शिक्षणाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली है ना? शिक्षणाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली है ना? हा शब्द आपल्याला एक लक्षात ठेवायचा आहे. आणि शिक्षणामुळे कोणत्या गुणांचा विकास होत नाही हा दिलेला आहे, पण आपल्याला उतार्यामध्ये होतो तेच दिसतील आणि जे नाही ते मग आपण शोधून सांगू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी मी तुम्हाला जे शब्द सांगितले होते, आदर, कोणत्या वर्षी आणि गुणांचा विकास, तर आपण ज्यावेळेस हा उतारा वाचत असतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये ते शब्द दिसत असतात. बघा, इथं आदर कोणाचा आहे? सुशिक्षित लोकांचा. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? सुशिक्षित व्यक्ती. ठीक आहे. तुम्ही उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि दुसरा आहे कोणत्या वर्षी आपल्या शिक्षणाची सुरुवात होते? बघा, शिक्षणाची सुरुवात होते है ना, केव्हा होते? 3 वर्षाचे होतो त्यावेळेस, म्हणजे तिसऱ्या, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. आणि शिक्षणामुळे कोणत्या गुणांचा विकास होतो हे याच्यात दिलेलं आहे. बघा, ज्ञानाचा विकास होतो, कौशल्य, आत्मविश्वास. बघा, ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास म्हणजे गर्विष्ठपणा हे या ठिकाणी नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तो कोणत्या गुणाचा विकास होत नाही? गर्विष्ठपणा या आपल्या गुणांचा विकास होत नाही. ठीक आहे. चला पुढचं बघूया. कविता दिलेली आहे आणि कवितेवर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. बघा, मी प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा, देवळाचे कळस पिवळे दिसतात है ना. कळस पिवळे हा शब्द या ठिकाणी अधोरेखित करा. आणि कवितेतील वर्णन कोणत्या वेळेचे आहे? वेळा बघा, सकाळ, दुपार, संध्याकाळ असं दिलेलं आहे. ठीक आहे. वेळ बघायचे. आणि विश्रांती या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. चला कवितेत बघूया. बघा, इथं या ठिकाणी तीनही प्रश्नाचे बघा, कळस पिवळे शोभती देवळांचे कशामुळे? ऊन पसरे कोळे सोनियांचे. म्हणजे सकाळचं जे कोवळं ऊन आहे सूर्याचं त्याच्यामुळं कळस पिवळे दिसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सांज म्हणजे सायंकाळ. वेळ कुठली आहे? सांज म्हणजे सायंकाळची. आणि समय सर्वांना हाच विसाव्याचा. ठीक आहे. विसावा, विश्रांतीसाठी विसावा हा समानार्थी शब्द आलेला आहे. चला, आपल्याला पटकन उत्तरं सापडलेली आहेत या ठिकाणी. बघा, तुम्ही पूर्ण कविता वाचून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. आणि मगच सोडवायचं आहे. बघा, सूर्याच्या कोवळ्या उन्हामुळे, पर्याय क्रमांक 3. कवितेत आलेले वर्णन हे सायंकाळचे आहे. आणि विश्रांती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आलेला आहे? विसावा आलेला आहे. ठीक आहे. आता बघा, पुढचा प्रश्न आहे, अशुद्ध शब्द निवडायचा आपल्याला. पुढील शब्दापैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय म्हणजे ज्याच्यात काना, मात्रा, उकार, वेलांटीची मिस्टेक झालेली आहे तो शब्द, आणि तो शब्द आहे निर्मिती. ठीक आहे. खालीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा. केळे, तळे, नाणे हे तीनही एक वचनी आहे. डोळे हा अनेक वचनी शब्द आहे, कारण डोळा आणि डोळे है ना. एक असेल तर डोळा, अनेक असेल तर डोळे असं आपण या ठिकाणी वापरतो. ठीक आहे. चला पुढचं बघूया. क्रियापद ओळखायचे. बघा, क्रियापद म्हणजे क्रिया कुठल्या शब्दाने दाखवली आहे? बघा, या ठिकाणी आई येते तोच मुलगा गायब. येते, येण्याची क्रिया. ठीक आहे. हा येते शब्द. बाजारातून बाबांनी माझ्यासाठी खेळणी आणली या वाक्यातील विधेय. विधेय बघा, इथून शेवटपर्यंत है ना, हा उद्देश आहे. ठीक आहे. हे विधेय किती शब्द आहे? 1 2 3 4 4 शब्द. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. खालील शब्दातील उपसर्ग असणारा शब्द कोणता? बघा, अनन्यायी हा शब्द उपसर्ग असलेला आहे. मुलांनी अर्धा रस्ता पायाखाली घातला. वाक्यातील विशेषण अर्धा. ठीक आहे. खालील जोडीपैकी
अयोग्य म्हणजे चूक जोडी कोणती, चूक जोडी ओळखायची. ठीक आहे, कोणती जोडी आहे, तोंडात बोट घालणे खूप राग येणे, हे नंबर पर्याय क्रमांक 3 ही चुकीची जोडी आहे. बाकीचे सगळं बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढचा 14वा प्रश्न बघूया. एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्हाला जरी वाटत असेल याच्यामध्ये सोनाराने कान टोचावे, सोनाराने कान टोचावे किंवा टोचणे है ना, टोचणे पण करू, सोनाराने कान टोचणे म्हणजे योग्य माणसाने समजावून देणे. ठीक आहे, ठीक आहे, म्हण कळाली. याच्यामधले शब्द वापरून सोनाराने कान टोचणे है ना, म्हणजे योग्य माणसाने समजून देणे. कार्यालयात नवीन प्रिंटर विकत आणला, या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य मराठी शब्द. अधोरेखित कोणता आहे, हा प्रिंटर आहे, म्हणजे मुद्रक हा या ठिकाणी त्याचा समानार्थी शब्द आहे, मराठीतला शब्द आहे, तो इंग्लिश मधला आहे. ठीक आहे, बघा पुढचा. पुन्हा आपल्याला एक काय दिलं यांनी, संवाद दिलेला आहे आणि हे काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची. तर अगोदर आपण पूर्ण संवाद वाचायचा आहे. या संवादामध्ये आपल्याला तारीख कोणती आली ते बघायचं आहे, संवादात किती जण सहभागी आहेत ते बघायचं आहे आणि हे वाक्य कोणी बोललं आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. बघा मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी परवा शाळेत बालदिनाचा कार्यक्रम, 12 नोव्हेंबर, बालदिन म्हणजे 12 नोव्हेंबर है ना. आणि संवादात किती आहे, मुलगा, बाबा आणि आई हे 3 लोक आहेत संवादामध्ये. ठीक आहे, आणि छान ग, छान, मग झाली का तयारी भाषणाची, हे कोणी बोललेलं आहे, आईने वाक्य बोललेलं आहे ना. छान, मग झाली का तयारी भाषणाची, नाही ग आई, मग तो काय म्हणला, आईला नाही म्हणला. ठीक आहे, हे वाक्य कोणी बोललेलं आहे, आईने बोललेलं आहे है ना. संवादात 3 जण होते आणि 12 नोव्हेंबर हे याची उत्तर आहेत. ठीक आहे, संवाद वाचला की लक्षात येतं आपल्याला. चला पुढे जाऊया. 19 नंबर, खालीलपैकी सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही म्हणलाय. ठीक आहे, आपण इतके हे आहोत की आपल्याला कधी कधी ते नाही आणि हो याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. इथं काय म्हणलेलं आहे, नाही म्हणलेलं आहे. नाही मग सुधाकर नाही आहे, दिनकर आहे, भास्कर आहे, रवी हे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे, बघा या गावात तुमच्यासारखा बृहस्पती शोधून सापडणार नाही, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता है ना. बुद्धिमान मनुष्य किंवा माणूस, बृहस्पती ध्यानात ठेवायचं. योग्य जोडी ओळखा, योग्य जोडी आहे साधूंचा जत्था, कारण गवताची पेंडी असते है ना. उपकरण आणि उपकरणाचा ढीग, केवड्याचे वन हे त्याचं हे चुकीचे पर्याय. ठीक आहे, या ठिकाणी पुढचं सांगितलेलं आहे, संत रामदासांचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते. बघा, नारायण सूर्याजी ठोसर हे त्यांचं पूर्ण नाव आहे. ठीक आहे, चला पुढचा. जसे घोड्याचे शिंगरू तसे शेळीचे करडू, शेळीचं काय असतं, करडू, पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी उत्तर आहे ना. हे शब्द पाठच करून ठेवायचे आपल्याला, कारण इथं आपण जास्त वेळ नाही देऊ शकत याला, कारण गणित या भागाला आपल्याला जास्त हे लागते. जर कोणाला याची PDF हवी असेल तर मी खाली लिंकमध्ये बायोमध्ये त्याची लिंक देणार आहे, त्यांनी तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे, जसे या ठिकाणी बघा झालं हे 24 बघा, सविता आत्ताच शाळेत गेली, या वाक्यातील शब्द वर्णानुक्रमे लावा, म्हणजे अ आ इ ई असा जो क्रम असतो त्या क्रमाने आपल्याला लावायचा आहे. तर मग या ठिकाणी बघा अ वाला शब्द पहिले येईन, आत्ताच हा पहिला कुठे आहे, आत्ताच इथे आहे, 2 मध्ये आणि 4 मध्ये आहे, म्हणजे हे 2 पर्याय आपले कटलेले आहे. अ च्या नंतर कुठला शब्द येईल, बघा लगे ग येईल, ग है ना, कारण शा आणि स हे खूप लांब आहे. ग ग कुठं आहे, इथं आहे का, नाही, हा पर्याय क्रमांक 2 गेला. आपलं उत्तर काय आलं, 4, गेली शाळेत सविता, बरोबर आहे. श स स बरोबर आहे ना, क्रमाने आलेले आहे. आत्ताच गेली शाळेत सविता हा क्रम येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे. बघा खालील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करून त्यातील मधले अक्षर कोणते, हे काय आहे,
हा शब्द कुठला तयार होतो या ठिकाणी? परमवीर तयार होतो है ना, परमवीर हा शब्द या ठिकाणी तयार होतो. मधला अक्षर म आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे है ना. या शब्द अक्षरांपासून शब्द तयार करायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. चला पुढे जाऊया. विभाग दुसरा आहे गणित. यामध्ये गणिताचे प्रश्न आहे. ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहा? बघा 5 तुम्हाला लिहिता येतात, 7 लिहिता येतात, 6 है ना, असे मराठीतले झाले हे. ठीक आहे, हे 6, 0 आणि 4. बघा 604 कोणाच्या याच्यात आहे? इथे आहे बघा, पण हे 75 आहे, 2 नंबर नाही आहे, हे तर बिलकुलच नाही आहे. 604, 57, 604 पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर आहे. ठीक आहे. बघा 18च्या पुढील 6वी विषम संख्या कोणती? ठीक आहे, सरळ सरळ तुम्ही 18 पासून लिहायला सुरुवात करा हा ना. 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, त्याच्यानंतर 28, 29, 30, 31. आता आपण या ठिकाणी बघू कोणती संख्या येते. तर 18च्या पुढची 6वी विषम पाहिजे आपल्याला. ही सम आहे, ही सम आहे, ही सम आहे, ही एक सम आहे, ही सम आहे, ही सम आहे. ठीक आहे, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, चौथी, 5वी आणि ही आहे 6वी. ठीक आहे, म्हणजे कोणती आहे? 29 हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे याचं. ठीक आहे, विषम संख्या 29 बरोबर आहे. मग बघा इथून जर तुम्ही संख्या मोजल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 है ना, तर त्या 18ला धरून जर तुम्ही मोजलं 12 संख्या तर तुमचं उत्तर येतं. किंवा 18 मध्ये तुम्ही 6 म्हणलंय ना, 6वी, तर 6 6 12, 1 वजा करायची. ठीक आहे, कारण 18 ही विषम संख्या आहे, सॉरी समसंख्या आहे. ही जर इथं 19 असती तर मग तुम्हाला वजा करायची गरज नव्हती. 6 दुने 12 म्हणलं असतं की लगेच तुमचं उत्तर येत होतं आणि तिथून 12 त्याच्यात ॲड करायचे 19 मधून तुमचं उत्तर. पण ही 18 आहे, ही सम आहे. सम असल्यामुळे 6 6 12 त्याच्यातून 1 वजा करायची. ते आलेलं उत्तर याच्यामध्ये 18 मध्ये प्लस करायचं, तुम्हाला उत्तर मिळणार. ठीक आहे, बघा 17,007. 17,007 बघा 17 सुरुवातीला पाहिजे आणि शेवटला 7 पाहिजे. इथं 17 सुरुवातीला आणि शेवटला 7 आहे. इथं मध्ये 100 आला, हा नाही पाहिजे. इथं 77 आला, हा पण उत्तर नाही आपला. आणि इथं मध्ये काय झालंय, शून्य किती आले? 3 शून्य आले. म्हणजे आपण जर बघितलं, जर पहिल्या 3 संख्या सोडून कॉमा आणि मग कॉमा दिला तर हे 1,00,000 झालंय. म्हणजे हे पण उत्तर नाही आपलं. पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे अशा 2 अंकी एकूण संख्या किती? 7 एकक स्थानी. बघा 2 अंकी पाहिजे, म्हणजे 7 नाही चालणार. मग त्याच्यानंतर होईल 17. बघा हे याला डिलीट करतो. बघा त्याच्यानंतर कोण होईल? 17, मग 27 है ना, मग असं 37, 47, 57, 67, 77 है ना, त्याच्यानंतर 87 आणि मग 97. 1 2 3 4 5 6 7 8 9. कुठं गेली? 9 संख्या होती. ठीक आहे, नाही आलं तर असं तुम्ही मोजू शकता पटपट पटपट. आणि हे लिहायची गरज नाही, बोटावर जरी मोजलं तर तुमचं उत्तर येतं. बघा किती आहे हे? 2,66,350. या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? बघा 2 आलेले आहेत, 60,000 आणि 6,000 असं आलेलं आहे. इथं या ठिकाणी बघा एक आलेलं आहे 60च्या ठिकाणी 10,000 आणि 1,000 मध्ये आलेलं आहे. म्हणजे एक आहे 60,000 आणि एक आहे 6,000. यांची जर आपण वजाबाकी केली 0 0 0, हे झाले 10
हा झाला 5. ठीक आहे, हे 4 आणि हा 5. 54,000 पर्याय क्रमांक 2. समजलं? XI ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहिणार? देवनागरी म्हणजे आपली मराठी भाषा. मराठी भाषेत 9 हे असे लिहितात. बरोबर? 9 हे असे लिहितात. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. इंग्लिश मधला 2 नाही, सॉरी इंग्लिश मधला 9 नाही. पुढचा प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. स्वरूपने 4 अंकी मोठ्यात मोठी संख्ये एवढी रक्कम देणगी म्हणून दिली. 4 अंकी मोठ्यात मोठी 99999. ठीक आहे. सुमितने 5 अंकी शून्य नसलेल्या लहान अंकी संख्ये एवढी रक्कम देणगी म्हणून दिली. शून्य नसलेल्या म्हणजे जर 5 अंकी लहानात लहान म्हणलं तर 1 2 3 4 हे 5 अंकी लहानात लहान, पण शून्य नाही म्हणे त्याच्यामध्ये. मग इथं मी 1 1 1 1 जर ऍड केले तर आता शून्य आहे का? ही सर्वात लहान झाली. मग 1 इथे 1 येईल, 1 1 1 1. एकूण देणगी दिली है ना. तर दोघांनी मिळून एकूण किती देणगी दिली यांची बेरीज करा. 9 1 10 0 हातचा आला 1, 9 1 10 1 11 1 हातचा आला 1, 9 1 10 1 11 1 हातचा आला 1, 9 1 10 1 11 1 हातचा आला 1 आणि 1 आणि 1 2. 21 110. 21 110 यांची बेरीज करा सरळ सरळ है ना. या ठिकाणी बघा 5 अंकी लहानात लहान संख्येतून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास उत्तर किती येईल? 5 अंकी म्हणजे 1 0 0 0 0 है ना. 4 0 1 ही सर्वात लहान असते 5 अंकी. 3 अंकी असेल 2 अंकी असेल तर फक्त लहानात लहान असेल तर 1 वर तितके शून्य वाढवा. ठीक आहे. 5 अंकी म्हणल्यावर 4 0 आणि 1 हा 5वा. 3 अंकी मोठ्यात मोठी 999 है ना, 999 यांची वजाबाकी केली. हा झाला 10, हा 9, हा 9, हा 9, हा 0. ठीक आहे. 1 9 तून 9 गेले 0, 9 तून 9 गेले 0 आणि हा 9 जसाच्या तसा 9001 हे उत्तर तुमचं या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे. तुंगगावची लोकसंख्या दिलेली आहे 19,876. त्यापैकी 11,540 हे मतदार आहे. तर मतदार नसलेले किती जण आहेत? करा वजाबाकी. 1 9 8 7 6 मधून जर का 11,540 वजा केले तर 6 जसेचे तसे बघा. 6 सर्वांच्या एकक स्थानी 6 आहे. 7 मधून 4 गेले 3, 36 बघा. इथं 36 आहे, इथं 36 आहे, इथं 36 आहे, इथं नाही आहे. पर्याय क्रमांक 1 कटला. 8 मधून 5 गेले, किती राहिले? 3. इथं 3 आहे, इथं नाही आहे, हा कटला. इथं आहे, हे दोनच ऑप्शन राहिले, दुसरा आणि चौथा. 9 मधून 1 गेला, 8 राहिले. पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे वजाबाकी. ठीक आहे. हे पण आपलं उत्तर कटलं. 8 आलं ना, 7 नाही पाहिजे. ठीक आहे. आता यांचा गुणाकार बघा. याचा गुणाकार 165 गुणिले 25. ठीक आहे. ज्याला डायरेक्ट 25 ने येतो त्यांनी 25 ने करा, आणि ज्याला 5 5 5 25 5 हातचे आले 2 असा येतो त्यांनी तसा करा. 6 पंचे 30, 32 2 हातचे आले 3, 5 आणि 3 8. ठीक आहे. मग 0 बेपंचे 10, 10 0 हातचा आला 1, 6 2 12 आणि 1 13 3 हातचा आला 1, 2 आणि 1 3. हे 5 2 8 आणि हे 11 आणि हा 4. कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. गुणाकार पटकन करू शकता तुम्ही. 707 ला 7 ने भागले तर भागाकार किती येईल? बघा इथं करून दाखवतो. 707 ला जर 7 ने भागलं तर 7 1 7, हा 0 हा 0. आता 0 खाली आला, पुढची संख्या खाली येत नाही, एका टायमाला एकच येते. पण हिला आता बळच आणायची ना ओढून, तर मग वरती 0 द्यायचा. ठीक आहे. आणली ओढून, पुन्हा 7 1 7 आणि 0 येणार आहे. म्हणजे 101 हे आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे. कळालं कसं आहे? पटकन बळच ओढून आणायची ना, तर मग वरती 0 द्यायचा. चला 37 नंबर. 1 डझन आंब्याची किंमत 90 रुपये आहे. एका डझनाची 90 आहे. 8 डझनाची किंमत किती? तर 90 गुणिले 8. 8 0 8 8 9 72. किती? 720. ठीक आहे. गुणाकार करायची गरज होती का? 8 9 72
आणि 0 झालं, उत्तर आलं. ठीक आहे, 720. समजलं? राईट. 1800 आंबे 15 पेट्यात समान भरले तर एका पेटीत किती? भागाकार करायचा. ह्या 1800ला 15ने भाग द्यायचा. 15 एक 15, खाली उरले 3, हा 0, 15 दुने 30, हा 0 वरती घेऊन टाकायचा, 120. किती उत्तर आलं? 120. खालचं करायची काही गरज नाही, 30 मधून 30 गेले, तुम्हाला माहिती आहे 0च आहे. खालीलपैकी कोणती संख्येला 3ने निशेष भाग जातो? ज्याची बेरीज 3च्या पाड्यात येते त्याला भाग जातो. 2 आणि 2 किती होणार? 4 होणार, नाही जात. 4 आणि 2 6, हिला जाऊ शकतो है ना, जाऊ शकतो म्हणजे जातोच. 5 आणि 2 7 होतात, नाही जाणार. 3 आणि 2 5 होते, 3च्या पाड्यात 5 येत नाही, 6 येतात, म्हणजे 42ला भाग जातो. ठीक आहे. आता 2 चिन्ह दिले, स्टार चिन्ह. 9 भागिले 17, याचं उदाहरण जर 7 असेल तर उदाहरणात स्टार चिन्हाच्या जागी कोणता समान अंक येईल? समान म्हणजे दोन्ही चिन्हाच्या जागी एकच अंक येणार आहे. कुठला बी 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल, कुठला एकच येईल. ठीक आहे. तर मग याने भागाकार केला ना, डायरेक्ट 17 साठी करा. 17 गुणिले 7 करा. 17ला 7 ने गुणा, 7 7 49, हा 9 आला, हा 4, 7 आणि 4, 7 1 7, 7 आणि 4 किती व्हायले? 11. बघा 1 आला है ना, 1 उत्तर आहे आपलं. पर्याय क्रमांक 1. 1 आला ना, स्टार चिन्हाच्या जागी 1 आणि 1, 2 स्टार आहेत, 2 आणि 1. ठीक आहे. एका उदाहरणात गुण्य 220 असून भागाकार 0 येण्यासाठी गुण किती असावा? भागाकार 0 आला पाहिजे, मग 0नेच भागा है ना. सॉरी, गुण्य असून गुणाकार 0 येण्यासाठी. आता गुणाकार 0 येण्यासाठी जर 0नीच जर एखाद्या संख्येला गुणलं तर उत्तर 0 येतं. हे आपल्याला लक्षात. इथं शब्दामध्ये हेरफेर केलेली आहे है ना, थोडेसे अवघड शब्द वापरले आहेत, तर घाबरून जायचं नाही, काही कारण नाही है ना. गुणाकार 0 येण्यासाठी 0नीच गुणावं लागतं. चला पुढचं बघूया. या ठिकाणी 42 नंबरचं उदाहरण दिलेलं आहे बघा. 42 नंबर बघा. सियाने या ठिकाणी सियाने 21,150 बिया, रियाने किती आणल्या? बघा 15,530 बिया आणल्या. त्यापैकी 24,670 बियाची लागवड केली. किती बियाची लागवड करायची राहिली? तर काय करायचं? दोघांची बेरीज करा. इथं करतो मी बेरीज. 21,150 आणि 15,530 यांची बेरीज. 0, 5 आणि 3 8, 5 आणि 1 6, 5 आणि 1 6 आणि हे 3. आता याच्यामधून 24,000 वजा करा. 36,680 मधून 24,670 जर वजा केले, 0 1 0. आता 6 मधून 4 गेले 2. बघा 20 10 कुठं आहे? 20 आणि 10 इथं आहे बघा. 20 आणि 10 आणि हा 1, हेच उत्तर आहे आपलं. ठीक आहे. ओके, चला पुढचं बघूया. यांची वजाबाकी, बेरीज, वजाबाकी. ठीक आहे, एकदम सोपं आहे. 99 मधून हे 99 अधिक आहे, हे 99 वजा आहे, 0 झालं. 99 मधून 99 गेले 0. आता 9,000 मधून आपल्याला काय करायचंय? 9 वजा करायचे. हे झाले 10, हे झाले 9, हे झाले 9, हे झाले 8. ठीक आहे. 10तून 9 गेले 1. कोणाचे एकक स्थानी? सगळ्यांचे एकक स्थानी आहे. मग दुसरा 9 जसाच तसा, 9 जसाच तसा 8. कुठं आहे? हा इथेच आहे, पर्याय क्रमांक 3. हे इथं पर्याय क्रमांक 3 दिसलं. 8,901 हेच उत्तर आहे. का आहे? कारण हा 99 अधिक आहे आणि हा वजा आहे, दोघांची वजाबाकी 0 येईल ना, यांचा विषय संपला. पण हे इथं 9 वजाच आहे, मग हे वजा होतील त्याच्यातून.
बेरीज किती येईल? आता बघा, हे 3 आहेत ना, इथं 3 लिहा. हे 2 आहेत ना, हे 2. कारण एकक दशक शतकची बेरीज आहे. हा 1 आणि हा 2 म्हणजे हा 2123 झाला. हा 2 1 3 0 म्हणजे 0 3 1 2 यांची काय करायची? बेरीज करायची. 3 आणि 2 5. बघा, याच्या एकक स्थानी आहे, याच्या एकक स्थानी, याच्या सगळ्यांची आहे. 2 आणि 1 3. बघा, 3 कुठला आहे? 35 कुठे आहे? ही इथं 35 आहे. 1 नंबर पर्याय क्रमांक 1. झालं. काय करायची गरज नाही. इथं 25 आहे, इथं 25 आहे, इथं 15 आहे. खतम. उत्तर काय आलं? 1 नंबर. काय पूर्ण बेरीज करायची गरज पडत नाही. ठीक आहे. पुढचा बघा. आता याच्यामध्ये हे मिळवले तर हे उत्तर येईल. तर मग 8 मध्ये 2 मिळवले तर 10 होतील. मग 2 कोणाचे एकक स्थानी आहे? हे बघा, याचे एकक स्थानी आहे. झालं. हे 3 नंबर तुमचं उत्तर आहे. तरी सोडून दाखवतो तुम्हाला, है ना. बघा, 15,768 मध्ये किती मिळवले? तर 20,000 येतील, है ना. मग 8 मध्ये किती मिळवल्यावर 10 येतील? 2 मिळवल्यावर 10. आपण हातचा आला ना इथं 1, बरोबर आहे की नाही. मग 6 आणि 1 7 झाला. मग 7 मध्ये किती मिळवावं लागेल? 3 मिळवावं लागेल. मग 10 येईल. 10शी 0 पुन्हा हातचा आला 1. 7 आणि 1 8 झाला. मग 8 मध्ये किती मिळवावं लागतील? 2 मिळवावं लागतील. मग झाला त्याचा 0. 10ची 0 हातचा आला 1. 5 आणि 1 6. 6 मध्ये किती मिळवाल? 4 मिळवाल. तर काय होईल? 10 होईल. आणि हा हातचा आलेला 1 आणि 1 आणि 1 2 म्हणजे 4232. किती? नाही, सॉरी, हा 2 नाही पाहिजे, इथं 1 पाहिजे. ठीक आहे. कारण इथं 4232 येणार आहे. तर 4 कुठल्याही ऑप्शनमध्ये नाही आहे. इथं चुकीचा पर्याय आलेला आहे हा. नाही, सॉरी. हा, हे आपलं उत्तर आहे 3 नंबरचं. बरोबर आहे. 4232. ठीक आहे. मी वरचे पर्याय बघत होतो. ॲक्च्युली हे खाली आहे. ठीक आहे. 4232 बरोबर आहे. ठीक आहे. हे इथं उत्तर आलं. मी आता तुम्हाला जे काढून दिलं तेच उत्तर आलं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न सोडवूया. 46 नंबरवाला. 55,000मधून किती वजा केल्यास हे आपल्याला मिळेल? 44,500 मिळेल. वजाबाकी किती वजा करावं लागतील? बरोबर आहे का नाही. 6,500 9,000 किती वजा करावं लागतील? तर यांचीच वजाबाकी करू ना, लगेच उत्तर येतं ना आपल्याला. 55,000 मधून 44,500 वजा केल्यास 0 0 हे 10 झाले. हा 4 झाला. 10तून 5 गेले 5. 4तून 4 गेले 0. बघा, असं कोणतं याला हे. बरं, चला पुढचं. हे 10,500. 10,500 पर्याय क्रमांक 4 है ना. 10,500. ठीक आहे. वजाबाकी केली सरळ. पुढीलपैकी कोणता गुणाकार चुकीचा नाही म्हणलाय? बरोबर आहे. चुकीचा नाही. बघा, एकक स्थानचाच करा. 5 1 5. 5 1 5 पाहिजे होतं इथं. ठीक आहे. 5 0 5 इथं नाही. हे पण नाही. हे पण चुकीचं होतं. 5 2 10 हे येऊ शकतं, है ना. 1 1 1 हे पण नाही. हा वाला गुणाकार बरोबर आहे. कारण ज्यावेळेस आपण 2 संख्येचा गुणाकार करतो ना, तर पहिल्या संख्येचा गुणाकार लिहितो इथं आणि मग 0 देतो. म्हणजे इथं जी संख्या येईल ती जशीच्या तशी बेरजेत खाली येत असते. म्हणून एकक स्थानचाच गुणाकार करून बघायचा, लगेच उत्तर कळतं. ठीक आहे. ट्रिक वापरा, ही लक्षात ठेवा ट्रिक. खालीलपैकी सर्वात जास्त भागाकार कोणाचा येईल? सर्वात जास्त भागाकार कोणाचा येईल? ठीक आहे. आता इथं बघा, भागाकार म्हणजे सर्वात मोठी संख्या आणि इथं यांनी थोडंसं आपल्याला फिरवण्याचा प्रयत्न केला. याला 33/5 असं लिहू शकता तुम्ही. 41/8 आणि इथं 71/7 आणि या ठिकाणी 80/9. आता सगळ्यांचं तुम्ही भागाकार करत बसणार का? नाही करायचं. मग बघायचं सगळ्यात मोठा छेद कोणाचा आहे. हा बघा, 9. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही बघितलं काय 9 आहे. मग अंश चेक करा.
किंवा मग सरळ सरळ काय करायचं, यांचा छेद समान करायचा. पण तुम्हाला ते छेद समान करायला खूप वेळ लागेल. ठीक आहे, ठीक आहे, खूप वेळ लागणार आहे. मग तुम्ही जर याचा भागाकार करून बघितला तर इथं बघा, आता सरळ सरळ भागाकार तुम्हाला त्या पद्धतीने सांगतो, तुमच्या लक्षात येईल. 5 सख 30 येतात, बरोबर आहे, 3 उरतील खाली. मग 8 45 येईल, 1 उरेल, इथं 1 उरला, इथं 3 उरले. ठीक आहे, आणि 7 10 70 येतील, बरोबर आहे का नाही, इथं 1 उरला. ठीक आहे, आणि 9 9 81 होईल, पण 9 9 नाही देता येणार, 9 8 72, 8. मग आता बघा, 6 5 10 आणि 8 यांच्यापैकी मोठं कोण आहे, तर पर्याय क्रमांक 3 हा मोठा आहे. भागाकार कसा करायचा मी एकदम तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे. ते कुठल्या नंबरला त्याच्या टेबलमध्ये येतं ते बघायचं. टेबल म्हणजे त्याच्या पाड्यामध्ये कुठल्या येते बघा. पुढचा प्रश्न 49. 2 ने भाग न जाणारी संख्या कोणती ते ओळखा. 2 ने न जाणारी, ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 8 हे अंक असतील त्याला तर जाणारच आहे, पण ह्या संख्येला जाणार नाही. न जाणारी म्हणताय, काय म्हणलं इथं न वापरलंय. ठीक आहे, 2 ने न जाणारी म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी जो अंक नाही आहे तो. ठीक आहे, चला पुढचा 50वा प्रश्न. 640 रुपयाचे बिल देण्यासाठी जीवनला 20 रुपयाच्या किती नोटा द्याव्या लागतील. 20 नच भागून टाका याला सरळ सरळ. बे बघा, डायरेक्ट भागतो. बेत्रिक 6, 3 कुठे आहे बघा, इथं 3 आहे, इथं 3 आहे, यांचा काही संबंध नाही, हे कटले. मग बेत्रिक है ना, 2नीच आपण देत आहोत. बेत्रिक 6 आणि बे 2 4. ठीक आहे, 32 उत्तर येईल आपलं. नाही, ज्याला नाही कळालं त्याने असं करू शकता. 640 ला भागिले 2, 20 त्रिक 60 है ना, है ना, असं या ठिकाणी असं तुम्ही करू शकता. ठीक आहे, 20 त्रिक 60 बरोबर, आणि मग आलेलं उत्तर, मग 40 आले, मग 2 2 4. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही करू शकता. उत्तर काय आलेलं आहे आपलं, 32 आलेलं आहे. याचे वाचन कसे करणार, तर 12.3/4. 12.4 अंश, 4 नाही आहे अंशामध्ये, 3 आहे, हा कटला. 12 अंश, अंशात 12 नाहीच आहे, 12 पूर्णांक मध्ये आहे. ठीक आहे, 2 अंश, 2 अंशात 2 नाही, 3 आहे, 3 अंश छेद 4. असं या पद्धतीने आपण याचं वाचन करू. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, चला पुढचं बघूया. 52 नंबर काय दिलंय, 1/2 हा पूर्णांक कोणत्या प्रकारात येतो. अंशाधिक आहे का, अंश मोठा आहे का छेदापेक्षा, नाही, हा कटला. छेदाधिक, हा इथं येऊ शकतो. पूर्णांक युक्त नाही येत, पूर्णांक नाही, यापैकी नाही. नाही, 2 नंबर पर्याय क्रमांक हे उत्तर आहे. 510 या संख्येच्या पावभागाची दुप्पट किती असेल. 210 या संख्येच्या पावभागाची दुप्पट. पाव, याचा पाव म्हणजे 25% है ना, 25% म्हणजे 210 गुणिले 25 छेदात 100. हा 0 हा 0 कटला है ना, मग 5 2 10 आणि 5 5 25. आणि मग काय करायचं, मग भाग जात नाही, मग या ठिकाणी 21 गुणिले 5 करायचं आणि मग त्याला भागिले 2 करणार आहोत आपण. पण डायरेक्ट 21 गुणिले 5 करा. 5 जसे 5 2 10. आता 105 ला छेदात 2 आहेत. ठीक आहे, भागाकारामध्ये. ठीक आहे, भाग जाणार नाही आहे, पण त्यांनी काय सांगितलं, पाव भागाची दुप्पट करायची. म्हणजे 105 ला गुणिले 2 जर केलं तर हा 2 2 कटतो आणि 105च आपलं उत्तर येतं. ठीक आहे, 105च हे आपलं या ठिकाणी उत्तर येतं. याला मी व्यवस्थित मांडून तुम्हाला सांगतो, बघा लक्ष द्या. या ठिकाणी मांडतो. 210चा काय करायचं आपल्याला,
पाव, पाव म्हणजे 25, छेदात 100, 25% काढायचे बरोबर. आणि त्याची करायची दुप्पट म्हणजे गुणिले 2. मग हा 0 आणि हा 0 मी कट केला, मी इथं राहिले 10, बे 1 बे, बे 5 10. ठीक आहे, मग मी केलं 5 1 5 आणि 5 5 25. मग 21 गुणिले 5, 5 जसेच्या तसे, 5 दुने 10, 105 हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, अशी मांडणी. आता ही काही मुलांना नाही समजत, ठीक आहे, चौथीच्या मानाने. तर ठीक आहे, तर तुम्ही त्याची 25% म्हणजे 100ने भागायचं आणि मग 25ने त्याला गुणायचं आणि पुन्हा मग 2ने गुणायचं, असं केलं तरी चालतंय. पण ते खूप लेंदी प्रोसेस आहे, ही ध्यानात ठेवा. जयने त्याच्या शेतात 5/25 भागात सफरचंद, 3/15 भागात 5/15 भागात सफरचंद आणि 3/15 भागात किवी हे फळ लावले. तर किवीपेक्षा सफरचंदाचे क्षेत्र कितीने जास्त आहे? ठीक आहे, म्हणजे एकदम सोपं आहे, लक्षात घ्या, एकदम सोपं आहे. कसं पद्धतीनं तुम्ही करणार, याला सोडवणार कसं है ना. दोघांची बेरीज करायची वगैरे गरज नाही, दोघांची काय करायची आपल्याला, तुलना करायची आहे, कोण जास्त आहे आणि कितीने जास्त आहे बरोबर. तर बघा, क्षेत्र पूर्ण असतं 1, मग सफरचंद किती लावलाय, 5/15 लावलाय, याची वजाबाकी म्हणजे 15 गुणिले 1 15 होईल आणि वजा 5/5 म्हणजे हे किती येईल, छेदात 15, उत्तर येईल तुमचं 15तून 5 गेले 10/15. ठीक आहे, इथंच ठेवायचं कारण छेद सर्वांचा 15 आहे. आणि दुसरं, एकामधून हा 3/15 वजा करायचा, मग 15 1 15 वजा 3 छेदात 15. ठीक आहे, 15तून 3 गेले म्हणजे उरले 12/15. ठीक आहे, इथपर्यंत लक्ष. सर्वात जास्त क्षेत्र कोणाचं उरलं, तर किवीचं उरलं, म्हणजे किवी कमी लावलेला आहे है ना. किवीपेक्षा सफरचंद कितीने जास्त आहे. मग आता 10 आणि 12 यांची वजाबाकी करा, किती आली, 2 आली, म्हणजे 2/15 जास्त आहे. नसेल कळालं असं करा, 10/15 वजा 12/15 यांची वजाबाकी केल्याच्या नंतर या ठिकाणी काय येईल, 2/15, म्हणजे इथं 10 घ्या आणि इथं 15 घ्या. ठीक आहे, 12 घ्या, इथे 12 घ्या है ना. 12तून 10 गेले, 2/15 हे आपल्या या ठिकाणी उत्तर येईल. ठीक आहे, समजतंय. चला पुढे जाऊया. 55 नंबर बघा, या ठिकाणी 55 नंबरचा जो प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमधील वर्तुळ परिघावर असणारा बिंदू, वर्तुळाच्या परिघावर असणारा बिंदू कोणता आहे. बघा, व आहे, स आहे आणि र आहे, पण इथं व नाही दिलाय, स नाही दिलाय, कोणता दिलाय, र दिलाय. हा बघा, र, पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. हे 3 आहेत पण त्यांनी एकच दिलाय. मग या ठिकाणी 56 नंबरचा बघा, 7 मीटर 25 सेमी अधिक 3 मीटर 74 सेमी आहे. यांची बेरीज काढायची आपल्याला बरोबर आहे. 74 आणि 25, 4 आणि 5 9 होतील. 9 कुठे आहे बघा, याच्या एकक स्थानी 9 आहे, याच्या एकक स्थानी. हे पर्याय क्रमांक 3 आणि 4 कट करून टाकायचं डायरेक्ट. ठीक आहे, मग 7 आणि 2 किती झाले, 7 आणि 2 9 झाले. इथं 99 आहे, इथं 99 आहे. ठीक आहे, हे दोन्ही पर्याय बघा. 7 आणि 3 किती होईल, 10 होईल. 1 होईल का, नाही, पर्याय 1 कटला, उत्तर आपलं आलं 2. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 उत्तरात. या ठिकाणी 15 किलोमीटर 750 मीटर वजा 10 किलोमीटर आणि 460 मीटर असं दिलेलं आहे बरोबर. तर मग आपल्याला यांची वजाबाकी करायची. ठीक आहे, तर 0च्या 0 0 0 बघा, सर्वांच्या एकक स्थानी 0 आहे.
मग मोठा अंक आहे 5चा होईल या ठिकाणी 15 आणि 15तून जर 6 काढायचे तर 9 उरतील बघा. इथं 9 आहे आणि इथं 9 आहे. हे दोन पर्याय आपले सरळ सरळ कटले. ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. हा झाला 6. मग 6तून 4 गेले 2, बरोबर आहे. पण 15तून 10 गेल्यावर 4 नाही राहत, हा कटला. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, 9.25 लिटर है ना. 9.25 म्हणजे 9.25. ठीक आहे, म्हणजेच याला मिलीमध्ये जर लिहायचं असेल तर 9250 असं लिहावं लागेल आपल्याला. पर्याय क्रमांक 1 9250. ठीक आहे, चला पुढचं 59 नंबर बघा. पुढचा प्रश्न घेऊ आपला. द्रव पदार्थ मोजण्यासाठी प्रमाणित एकक कोणते? द्रव म्हणजे लिक्विड, लिक्विड म्हणजे पाणी, पाणी द्रव पाणी कशामध्ये मोजतो आपण? लिटरमध्ये मोजतो. ठीक आहे है ना. लिटर पाण्यात पाणी हे लिटरमध्ये मोजतो ना आपण. येस. आता बघा 5250 मिली म्हणजे किती लिटर? आणि हे बघा 5 लिटर होईल आणि 250 मिली होईल. 5250 पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. प्रत्येकास 400 ग्राम साखर याप्रमाणे 25 व्यक्तींना वाटण्यासाठी किती किलोग्रॅम साखर लागेल? 400 ग्राम आहे. ठीक आहे, 25 व्यक्ती आहे. 25 चोक 100 आणि हे 2 शून्य. ठीक आहे, आणि एकामध्ये असते 1000 ग्रॅम. 1 2 3 1 2 3 म्हणजे 10 किलो साखर लागेल. हे पर्याय क्रमांक 4. शून्य कट करायचं, 10,000नी त्याला भागायचं म्हणजे 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम असतो है ना. ह्या 10,000 ग्रॅमला 1000 ग्रॅमनी भागलं तर 0 0 कट करायचे, फक्त आलेलं उत्तर 10 आहे. ठीक आहे, पुढचं बघा. एका मुलीच्या गणवेशासाठी 2.5 मीटर कापड लागतं, तर 10 मुलीच्या गणवेशासाठी एकूण किती लागेल? गुणिले 10 करायचं याला, गुणिले 10. ठीक आहे, 1 0 म्हणजे 25. 2.5 आहे ना, गुणिले 10 केले तर काहीच नाही, फक्त ह्या पॉईंटला उचलायचं आणि एक घर पुढं सोडायचं. 1 0 काढून टाकायचं, झालं. 1 गुणलं तर काही फरक नाही पडत. ठीक आहे, 25 मीटर. ठीक आहे, चला पुढे जाऊया. 63 नंबर संपत आलेले आहेत बघा. आता प्रश्न. पुढीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? कोणता चुकीचा आहे? 5 लिटर म्हणजे 5000 मिली असतं, हे चुकीचं आहे. हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर. हे चुकलं होतं पहिलं. ठीक आहे, 170 मिनिटे म्हणजे किती तास किती मिनिटे? मग 170ला काय करा, सरळ सरळ 60ने भागा ना. ठीक आहे, 6 1 6, 6 2 12, 6 3 18 होते. 6 2 12चा भाग द्या म्हणजे 120. ठीक आहे, 0 7 मधून किती गेले? 2 गेले, 5 राहिले, हा 0. 50 मिनिटं, 2 तास 50 मिनिटं. कुठं आहे? पर्याय क्रमांक 2, 2 तास 50 मिनिटं. ठीक आहे, घड्याळातील वेळ ओळखा, किती वाजले आहे? हा 3च्या पुढे आहे काटा, म्हणजे 3 वाजून गेले. 3 वाजून 8 वर काटा आहे म्हणजे 8 पंचे 40, 3 वाजून 40 मिनिटं झाले आहे. 3 वाजून 40 मिनिटं. पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी याचं उत्तर आहे. ठीक आहे, ज्याला नाही कळलं काटा कुठं आहे, 3 आणि 4च्या मध्ये आहे बघा, इथं छोटा काटा, म्हणजे 3:30 वाजले. बरोबर आहे, पण 3:30 वाजलेलाच असलं तर 6 वर काटा पाहिजे मोठा. मग हा 1 आणि हा 2 घर तो पुढे गेलेला आहे, म्हणजे हे 5 मिनिटं आणि हे 5 मिनिटं 10 मिनिटं, आणि हे 6 वर आलते म्हणजे 30. 30 आणि 10 40, 3 वाजून 40 मिनिटं. असंही करू शकता तुम्ही. ठीक आहे, मी पद्धती सांगत आहे, तुम्हाला जी सोपी वाटते ती तुमच्या लक्षात ठेवा. तुम्हाला डाउनलोड करायचा असेल हा पेपर तर खाली मी याच्यामध्ये तुम्हाला बायोमध्ये लिंक देतो, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. 4 तास 45 मिनिटं वजा 2 तास 35 मिनिटं. बघा 45 मधून 35 गेले, 10 राहतील. 2 पर्याय कटले, हे 2 राहिले. आणि 4 मधून 2 गेल्यावर 6 तर राहूच शकत नाही, मग किती राहतील? 2. 4 मधून 2 गेले, 2 तास 10 मिनिटं.
ठीक आहे. एका वर्षात 30 दिवसाचे किती महिने असतात? हे ना, किती असतात? अर्ध्याला अर्धे असतात 30 दिवसाचे, पण एक कमी असतो. नाही तर मोजून घ्या, जानेवारी फेब्रुवारी हातावर तुम्हाला मोजता येतं ना. तर 30 दिवसाचे किती महिने असतात? किती असतात? मोजा मोजा, हातावर मोजा. बघा, लक्ष द्या. किती महिने असतात? 5 महिने असतात. पण फेब्रुवारी महिना जो आहे ना, तो 28 किंवा 29चा असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग हा एक महिना 30चा नाही आहे, म्हणजे उत्तर आपलं 4 येईल. है ना, तो फेब्रुवारी वजा करून टाकायचा. आणि मग 31चे किती असतात? तर मग ते तुम्ही ॲड करा 31चे 5मध्ये, आणि 12 बेरीज झाली पाहिजे. किती ॲड करावं लागेल तुम्ही बघा आता. ठीक आहे. 10 आठवडे म्हणजे किती दिवस असते? किती दिवस असतात? बरोबर आहे का? एका आठवड्यात किती दिवस असे? म्हणायला 8 आहे, असायला 7च आहे. मग 7 10 70 दिवस. बरोबर आहे का? म्हणायला आठवडा म्हणजे 8 दिवस, पण 8 नसतात, ते 7च असतात. ठीक आहे. मग एका आठवड्यात जर 7 असेल तर 10 आठवड्यात 7 10 70 असतात. ठीक आहे. सार्थक जवळ 5, 10 आणि 20 रुपयाच्या समान नोटा आहे. एकूण रक्कम 350 रुपये असल्यास प्रत्येक नोटांची संख्या किती? सर्व समान आहेत. ठीक आहे. सर्व समान आहेत म्हणजे 5 अधिक काय सांगितलं? प्रत्येक नोटांची संख्या किती आहे? ठीक आहे. 5, 10 आणि 20ची बेरीज करा. किती झाले? 5 आणि 10 सॉरी 20 आणि 10 30 35. ठीक आहे. 35नी याला भागायचं आहे. 35 10 350 है ना. 10 नोटा असतील. किती नोटा असतील? 10. सरळ सरळ याची बेरीज करा. ठीक आहे. तुम्ही चौथीत आहे, नाही तर तुम्हाला चल घेऊन सांगितलं असतं तर तुम्हाला आणखीन समजलं असतं, पण चल तुम्हाला समजणार नाही, त्याच्यामुळे चल मी सांगत नाही. यांची काय करायची? बेरीज करायची सरळ सरळ. 5, 10 आणि 20ची बेरीज करायची आणि त्याला ह्या 350नी भागून टाकायचं है ना. तर 35 10 350 हे आलं उत्तर आपलं 10. ठीक आहे. लक्षात ठेवा, ही ट्रिक आहे. ही काय आहे? ट्रिक आहे. चौरसात किती काटकोन असतात? आता चौरस आहे, 4 असतात ना, कोण 4 असतात त्याला, मग काटकोन किती असणार? 4च असणार. बरोबर आहे का? चौरसात किती काटकोन असतात? तर 4च असतात. 160 कोण म्हणजे कोणता कोण आहे? विशाल कोण आहे बरं का. लघुकोन हा 90 पेक्षा लहान काट आहे ना, 90 पेक्षा लहान असतो. काटकोन हा 90चा असतो आणि विशाल कोन हा 90 पेक्षा मोठा असतो. ठीक आहे, समजलं? सर्व पर्याय येऊ शकत नाही. पुढचा बघा, थोडेच प्रश्न राहिलेले आहेत. ठीक आहे, थोडे प्रश्न राहिले आहेत. पुढचा बघा, चला पटपट पटपट सोडूया. काटकोन झाला आपला. सोबतच्या आकृतीत बघा, सोबतच्या आकृतीत कोणांची एकूण संख्या किती? बघा, हा 1, हा 2, हा 3, हा 4. ठीक आहे, मोठमोठाले 4 झाले. ठीक आहे, ध्यानात ठेवा 4. हा 1 5, हा 6, हा 7, हा 8. किती कोण झाले? 8 कोण झाले. पर्याय क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे आपलं. ठीक आहे. चला पुढे जाऊया. सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? त्रिकोण किती आहेत याच्यामध्ये? बघा, हा मोठा 1 आहे, मोठा 1 झाला. मग त्याच्यानंतर हा 2 झाला इकडला, हा इकडला 3 झाला, हा 4 झाला आणि मध्ये एक तयार झाला 5वा. पर्याय क्रमांक 2 5. ठीक आहे. आता सूचना दिलेली आहे तुम्हाला, इकडे बघा. खालील सूचना वाचा. एका दुकानातील फळ विक्री खालील तक्त्यात नोंदविली आहे.
त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायची आहे आपल्याला. ठीक आहे. आता ग्राहकांची संख्या दिली. आता इथं काहीतरी त्यांनी दिलेलंच असेल आपल्याला. इकडे बघा खाली प्रमाण दिलंय. एक चित्र म्हणजे किती आहे? 5 ग्राहक आहेत. ठीक आहे. चला, सर्वात जास्त खपणारे फळ कोणते? म्हणजे खपणारे म्हणजे काय बाबा? विकणारे. खपणारे म्हणजे जास्त विकणारे. हे बघा केळ. सर्वात केळ जे आहे चित्र दिलेलं आहे याच्यात सर्वात जास्त गोल दिले आहे, म्हणजे याचं उत्तर काय आहे? केळी आहे. काय आहे? केळी. ठीक आहे. सफरचंद व केळी खाणाऱ्या ग्राहकांची संख्या ही द्राक्ष खाणाऱ्या ग्राहकांपेक्षा कितीने जास्त आहे? आता सफरचंद आणि केळी किती लोक खातात हे बघू आपण. इकडे बघा सफरचंद आणि केळी खाणारे ग्राहक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 है ना. 16 चित्र आहेत. आणि द्राक्ष खाणारे किती आहेत तर ते बघू आपण. द्राक्ष 1 2 3 4 5 आहेत. तर 16तून 5 जर वजा केले आपण, बघा 16तून 5 वजा केले तर इथे राहतात 11. पण एक चित्र म्हणजे 5 ग्राहक आहे, म्हणजे 11 गुणिले 5 किती लोक आहेत? 55 लोक आहेत. किती आहेत? 55 ग्राहक आहेत. ठीक आहे. ह्या पद्धतीने. ठीक आहे. धन्यवाद. तुम्हाला जर का हा पेपर लागत असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून देतो. तिथून तुम्ही तो पेपर डाउनलोड करू शकता.